So finally, Bangkok. Finally. सकाळी पहाटे म्हणजे 4 वाजता आमचा प्रवास सुरू झालेला, जो आता इंडियन टाईमप्रमाणे साधारण 12:30-1 वाजले असतील. हो, इंडियन टाईमप्रमाणे, कारण मी इंटरनॅशनल ट्रिपला आलेले आहे, 4 डेज वेकेशनला आलेले आहे. सोबत श्री आहे आणि खूप छान प्रवास झाला आणि फायनली जिकडे पोचायचं होतं आम्ही तिथे पोचलेलो आहोत. सो लगेजसाठी आता आम्ही उभे आहोत. सुवर्णभूमी एअरपोर्ट, बँकॉक. अरे बाबा, ये हमारा रूम है. अरे बाबा, ला 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 ला, किटन्स. वाव. सो बँकॉक. सो हाय गाईज, फायनली आम्ही बँकॉकमध्ये आलेलो आहोत. हॉटेलमध्ये आम्ही सेट झालो आहोत आणि संध्याकाळचे बँकॉकला 5 वाजलेले आहेत. इंडियाला 1.5 तास इंडिया मागे आहे, म्हणजे 3:30 झाले असतील आणि आम्ही तर जेवायला आलो आहे. हे इंडियन रेस्टॉरंट आहे, बाबरजी म्हणून. तर आता ऑर्डर केली आहे श्रियाने, आणि ही माझी श्रिया हाय आणि ही मी. तर आम्ही आत्ता मागवलं पनीर कढाई आणि नान. टेस्ट खूप छान आहे, खूप छान. असं वाटतं आम्ही इंडियामध्येच जेवतो आहे. त्याच्यावर चटणी, मुरंबा, गोड चटणी, तिखट चटणी, सुंदर. बँकॉकमध्ये रॅम्बो. खूप सुंदर असा मस्त टॉवर आहे. जी पंजाबी एक बार ट्राई करो जी. पी चिकन टिक्का थायलंडमध्ये, ते पण. वेस्ट कदम आलेले आहेत आणि अशा प्रकारे आमचं थायलंड ट्रिप एकदम जोरात चालू आहे. डिनरला आलो आम्ही. रात्रीचे वाजले 11:50. तर आमचा डिनर चालू आहे. चिकन आणि देता नान, हे आता आमचा डिनर चालू आहे. सी फूड्स, शिंपले. वाव. गुड मॉर्निंग गाईज. आमचा बँकॉकचा हा 2nd डे आहे आणि आम्ही सगळे तयार झालो. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आमचे आहो आमच्यासाठी कॉफी करतायत.
कॉफी प्यायला या. गुड मॉर्निंग. दिवसाची सुरुवात आमच्या आहूंच्या कॉफीने होते. नेहमी मी करते इंडियामध्ये असताना, आणि आज चक्क आमचे आहू आम्हाला कॉफी करून पाजतात. वेलकम टू थायलंड. हा प्लीज प्लीज वेलकम टू थायलंड. आणि आता फायनली आम्ही तयार झालोय आणि शॉपिंगसाठी निघालोय. श्रीची शॉपिंग. हाय गाईज, वेलकम टू बँकॉक. यो बघ साखर बरोबर. येस, चलो गाईज, आता कॉफी पितो आणि आम्ही शॉपिंगला निघतो. सो गाईज, आम्ही निघालो आता शॉपिंगला. बाहेर पडलो हॉटेलच्या. मस्त माझे क्लब आहे, टॅक्सी बुक केली तर निघालो आम्ही. सो फायनली आता आम्ही कॅब केलेली आहे. मी आणि श्री इथे बसलेलो आहोत. बाबा आमचा पुढे बसलेला आहे. About 30 minutes, but today Sunday. Okay, experience. No problem. You are the experienced driver. You know very well. You pay toll for me, please. आता आम्ही बँकॉकला हायवे एक्सप्रेस वेला चाललेलो आहोत. जस्ट टोल नाका क्रॉस केला यांचा. सो फायनली आमच्या ह्या टॅक्सीमधून आता उतरलो आणि शॉपिंगसाठी स्टार्ट. हे शॉपिंग मार्केट आहे. हे फक्त सॅटर्डे संडेला असतं. सो चॅट टू चॅट मार्केट आहे. वीकेंडलाच फक्त असतं, सॅटर्डे संडे. आणि फार छान असं इथे शॉपिंग करणार आहोत आम्ही. चलो. हे 100 बात आहे. फायनली श्रीने एक चप्पल घेतलेली आहे इथे. सुंदर अशा जूटच्या चप्पलचं. सुंदर मस्त इथे शॉपिंग चालू आहे. आणि छान ही कॉफी, जी कॉफी इंडियामध्ये एवढी कॉस्टली 300 मिळते. हां, जी ते 100 रुपीजला मिळाली. वाव. 120 रुपीज है ना. In Thailand. टेस्ट पण अफलातून आहे. Enjoy. सो हे ज्यूसच्या बॅग्स आहेत सगळ्या. सुंदर अशा बॅग्स आहेत. प्राइस आहे इयरिंग्स, सगळे एक्सेसरीज, रबर्स वगैरे खूप सुंदर. सो आता आमचं पर्सचं शॉपिंग चालू आहे. सुंदर सुंदर पर्स आहेत, क्लच आहेत, स्लिंग बॅग्स. हे सगळं असं पूर्ण गल्लीच्या गल्ली, आणि फक्त सॅटर्डे संडेलाच ओपन असतं. खूप सुंदर असं मार्केट आहे. खूप छान. एका छताखाली सगळंच मिळतं. सगळं काय नाही असं नाही आहे. खाण्यापासून कपड्यापर्यंत, ज्वेलरीपर्यंत, पर्सेस, सगळं काही इथे अवेलेबल आहे. सगळं. खूप सुंदर असे प्लांट्स. खूप सुंदर, क्यूट एकदम. इकडे ब्रह्मकमळ कसं गं? हे ब्रह्मकमळ आहे. सुपर. एक्सेसरीज पूर्ण इथे. मोठं शॉप आहे. खूप सुंदर इलास्टिक नटवली. लांबून तर खरीच वाटते, पण खरी नाही आहे. आणि इथं मस्त ड्रीम कॅचर्स आहेत. खूप भारी भारी आहे. सगळं ज्वेलरी आहे. दोनच मिनटं आहे. मी आता ह्या मार्केटमध्ये आले. इकडे ना हे सगळे मला क्लॉथ दाखवत. इथे थाय बॉक्सिंग खूप फेमस आहे. मग त्या रिलेटेड असे ना हे सगळे शॉर्ट्स आहेत. सगळे प्रिंट ना अशाच टाईपचे दिसणार तुम्हाला. लुक लाईक गाईज. इकडचं ना हे फेमस आहे बँकॉक पटाया ना. नारळ पाणी खूप चिल्ड वॉटर असतं आणि नारळ पण खूप मोठं आहे. प्लास्टिक मध्ये. डार्लिंग, नारळ पाणी स्पेशल
Thailand. येस, Coconut. कोकोनट वॉटर, चिल कोकोनट वॉटर. आई रामा. Enjoy. Wow, very tasty. Sweet coconut water. हो. खूप गरम आहे, माझ्या वासराला गरम गरम होत आहे, पण कोकोनट वॉटर खूप बेस्ट आहे. इथे आला तर नक्की प्या. म्हणू काय आहे? कोकोनट स्मूदी गाईज आणि हे बघा ना किती क्यूट आहे. सो आम्ही आत्ता ना शॉपिंग करून आलो. आमचा बेड व्यस्त व्यस्त बघू नका. आणि आता आम्ही इथे बँकॉकचं जी रूम आहे ते चेकआउट करतोय आणि आम्ही चाललो आता पटाया.